रायगड जिल्ह्यातील महाड येथील ऐतिहासिक चौदार सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाकडे आपण वाटचाल करत आहोत। या पार्श्वभूमीवर चौदार तळ्याच्या सुशोभीकरणासाठी राज्य सरकारने 55 कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिलेली आहे। येत्या 20 मार्च 2026 रोजी म्हणजेच सत्याग्रहाच्या 99व्या वर्धापन दिनी या भव्य प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडलेल्या विशेष बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। बैठकीला राज्याचे मंत्री भरत गोगावले, प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे, बार्टीचे महासंचालक सुनील वारे आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। या निधीसाठी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टिस NDMJ या संघटनेने सातत्याने पाठपुरावा केला होता। संघटनेचे राज्य महासचिव डॉक्टर केवलुके यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सचिव वैभव गीते यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पार्टीचे महासंचालक सुनील वारे यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात भेट घेतली होती। यावेळी वैभव गीते यांच्यासोबत भाऊराव तायडे, संजय सोनवणे, गोविंद मोरे, आप्पा गायकवाड आणि जय माने या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष निवेदन देऊन ही आग्रही मागणी केली होती। ऐतिहासिक सत्याग्रहाचे 100वे वर्ष साजरे होत असताना या परिसराचा कायापालट व्हावा ही या सर्वांची प्रमुख मागणी होती। या निवेदनाची गंभीर दखल घेत सरकारने तातडीने 55 कोटीची तरतूद केली आहे। 20 मार्च रोजी होणाऱ्या कार्यक्रमाचे स्वरूप भव्य असणार आहे। भूमिपूजनासोबतच शासन स्तरावर विविध सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी या सोहळ्याचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश प्रशासनाला दिलेले आहेत। या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करत असताना संघटनेचे राज्य सचिव वैभव गीते यांनी सरकारचे आभार मानलेले आहेत। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे आणि इतर सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे त्यांनी स्वागत केलेले आहे। महाडचे चौदार तळे हे समतेच्या लढ्याचे जागतिक प्रतीक आहे। या 55 कोटीच्या निधीमुळे या ऐतिहासिक वारसा स्थळाला आता नवं वैभव प्राप्त होईल अशी भावना व्यक्त होते।